नमस्कार, मी संपदा सावंत बित्तम बातमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरपाच्या वापरामुळे काही बालकांमध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करण्यासाठीच आज आपल्याशी संवाद साधणार आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुंधरा तामानकर. चला तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, एकंदरीत हे प्रकरण काय आहे? मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे आता चालू आहे कफ सिरपच्या सेवनामुळे बालकांमध्ये मृत्यू झाला आहे, तर ते नेमकं काय आहे? हा एक मोठा ट्रॅजिक इन्सिडेंट आहे. कोल्ड्रिफ्ट नावाचा एक कफ सिरप आहे, जे कॉम्बिनेशन कफ सिरप आहे. त्याच्यामध्ये एक टॉक्सिक केमिकल पाहायला गेलं आहे, जे आहे डायइथाइल ग्लायकोल. नॉर्मली हे 0.1%च्या वर असेल तर इट इज व्हेरी डेंजरस अँड इट हॅज बीन नोटिस्ड काय आफ्टर इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये ऑलमोस्ट लाईक मोर देन 48% होता. अँड दिस इज अ टॉक्सिक मटेरियल जे लहान मुलांच्या याच्यामध्ये किडनीज त्यांचे किडनी फेलियर असून त्याचे ब्लडमध्ये मेजर इश्यूज होऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांना ऑल ओव्हर ऑर्गन फेलियरचे सिम्पटम्स होऊ शकतात आणि हे स्लोली आणि या इन्सिडेंटमध्ये तेच घडलं होतं. आफ्टर रिसिव्हिंग दॅट कफ सिरप ती मुलं स्लोली डिटोरिएट होत गेले. एकंदरीत आपण बघतो की टेस्ट करूनच ती औषधं दिली जातात. मग या संदर्भात काय चुकी झाली? म्हणजे आपण लेबल बघतो, डॉक्टर म्हणा किंवा आम्ही म्हणा की हे टेस्ट केलेली औषधं आहेत. मग या संदर्भात काय कुठे चूक झाली? याच्यामध्ये मला असं वाटतंय की ते कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर बहुतेक मेन्शन केलं नसेल, कारण कोणीही पिडियाट्रिशियन कोणीही डॉक्टर एवढा कंटेंट असलेला केमिकल्स वापरलेला कफ सिरप ते कधीच प्रिस्क्राईब करणार नाही. 2 वर्षाच्या खाली त्यांनी सांगितलंय की कॉम्बिनेशन कुठलं द्यायचं नाही किंवा द्यायचं नाही, तर त्या संदर्भात काय सांगणार? ॲक्च्युली 2 वर्षाच्या खालच्या मुलांना आम्ही रुटीनली जास्त कफ सिरप यूज करत नाही. पॅरेंट्सना असं असतो की कफ आला ते ट्रीट करा. आम्ही काउन्सिल करतो पॅरेंट्सना की कॉफ इज नॉट अ डिझीज, तो एक सिम्पटम आहे आणि तो प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. त्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न करू नका. लहान मुलांना तर 2 वर्षाच्या खालच्या मुलांना आताही आम्ही एवढे वर्ष रुटीनली कफ सिरप जास्त प्रिस्क्राईब करत नव्हतोच. त्यांना आई वडिलांना काउन्सिल करायचो की मेन कॉज यू शुड नॉट ट्रीट द कॉफ, यू शुड ट्रीट द अंडरलाईन कॉज. 90% जे येतात मुलं व्हायरल फीवर असतात, त्याच्यामध्ये कॉफ हा एक सिम्पटम आहे. त्याच्यामध्ये मुलांना फ्लुइड्स मेंटेन करणं, होम रेमेडीज पण खूप आम्ही सांगतो. जे 2 वर्षाच्या मुलांना नोज ब्लॉक नको होऊ द्यायला, ते नेझल स्प्रे, ह्युमिडिफायर्स, होम रेमेडीज हे सगळं यूज करायला सांगतो. आणि आताही जे लोकांमध्ये तो अँझायटी निर्माण झाला आहे आफ्टर कफ सिरपच्या इन्सिडेंटमुळे, डेफिनेटली लेस देन 2 इयर्स आम्ही करत पण नव्हतो जास्त. आणि आताही आम्ही पेशंटला काउन्सिल करतो की जास्त कफ सिरप देऊ नका. बरेच वेळा पालक हे पण डॉक्टर्सना खूप फोर्स करतात की खोकला कमी होत नाही. तर याच्या मागे आय थिंक एव्हरी पिडियाट्रिशियन शुड मेक अ पॉईंट की काउन्सिलिंग की हे कफ राहणार आणि कॉफ इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम, इट इज नॉट युअर टू सप्रेस. आणि हे काउन्सिल करणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिनेटली लेस देन 2 इयर्समध्ये कॉम्बिनेशन्स अलाउड नाही आहात आणि कफ सिरपचा यूज पण जास्त करायचा नाही. सरकार आणि डॉक्टरची भूमिका यामध्ये काय असणार? कारण आता भीतीचं वातावरण निर्माण झालं, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? डेफिनेटली गव्हर्नमेंट करत पण आहे आणि आता अजून थोडं विजिलंट आणि स्ट्रिक्टनेस आणायला पाहिजे. एक प्रॉपर प्रोटोकॉल करायला पाहिजे, कारण वेगवेगळे कंपनीज वेगवेगळे मेडिकेशन्स कॉम्बिनेशन्स घेऊन येतात. त्याच्यात प्रॉपरली अप्रुव्हल मिळायला पाहिजे आणि एक कम्युनिटी अशी विच हॅज टू बी रिअली टेस्टेड. स्पेशली हे कंटॅमिनेशन जे असतात ना, त्याच्यामध्ये ते केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह यूज केले जातात. ते बरेच डॉक्टर्स दे डोंट सी सो मच ऑफ दॅट केमिकल्स. ते कसं कॉम्बिनेशनमध्ये डोस बघतात, पर ml पर 5 ml किती आहे ते बघतात. तर हे गव्हर्नमेंट अँड डेफिनेटली एक पिडियाट्रिशियनने लिहिण्याच्या आधी दे शुड देमसेल्फ ईच अँड एव्हरी प्रिस्क्रिप्शनचं जो लिटरेचर आहे, डिस्क्रिप्शन आहे, ते वाचूनच प्रिस्क्राईब करायला पाहिजे. आणि येस, आता आय थिंक गव्हर्नमेंट शुड टेक अ मोर स्ट्रिक्टर ॲक्शन, स्पेशली विथ द कंपनीज ज्यांना आपण लायसन्स देतो हे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी. आणि अँड आय थिंक जेव्हा आपण हे स्ट्रिक्टनेस आणू आणि हे डेफिनेटली या इन्सिडेंट नंतर एव्हरीबडी इज गोइंग टू बी मोर केअरफुल, इवन द गव्हर्नमेंट पार्ट, इवन द कंपनीज पार्ट अँड द पिडियाट्रिशियन पार्ट. तर टेस्टिंग अँड अप्रुव्हल शुड बी व्हेरी विजिलंट.
घरगुती उपाय काय सांगणार सर्दी खोकल्यामुळे, की बेसिकली घरगुती उपाय काय किंवा काय काळजी घ्यायची? अच्छा, हे आम्ही नेहमी सांगतच आलो आतापासून. आणि आताही पहिले आम्ही काउन्सिल करतो की खोकलाला वेळ लागेल, हे व्हायरल फीवर आहे. तर जे 90% लोकांना घरगुती माहितीच असतात. जसं ते ओव्याचं शेक देतात छोट्या मुलांना, मोठ्या मुलांना वॉर्म वॉटर्स, हनी जिंजरचं कॉम्बिनेशन वॉर्म वॉटर, स्टीम घेणं, गरम पाणीने अंघोळ करणं, व्हिटॅमिन सी रिच फूड्स खाणं. जसं लेमन आहे, लेमन गरम पाण्यामध्ये थोडं लेमन आणि हनी टाकून मोठ्या मुलांना द्यायचं. आणि लहान मुलांना थोडंसं, काही मुलांना निलगिरीचं इन्हेलेशन चालतं ते पण दिलेलं. कारण टर्मरिक, हनी आणि लेमन आम्ही त्यांच्या अनुसार पद्धतीने यूज करायला ऍडवाइस करतो. ओव्हरऑल औषध घेतल्यानंतर ते रिॲक्शन होतं, ते मग त्यानंतर पालकांनी काय करावं, की कसं ओळखावं की काय सिम्पटम्स असतात की कुठली औषध घेतल्यानंतर? कॉमनेस्ट आम्ही हे कॉम्बिनेशन मेडिसिन्स किंवा खोकल्याच्या औषधाने बघितलंय की मुलं, स्पेशली लहान मुलं, डिझी, सुस्त, झोपं नसतात, हे होतात. कारण समजा तुम्ही डोस पण ॲक्युरेट दिलं नाही, थोडं पण डोस वाढवून दिलं, जास्त दिलं, ते मुलं सुस्त होतात. तर फर्स्ट कॉमन सिम्पटम्स आहे, समजा तुमचं बाळ जास्त झोपतोय है ना, आणि एकदम सुस्त झालाय, ॲक्टिव्ह नाही आहे. ॲक्टिव्हनेस ऑफ अ चाइल्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दुसरं, व्हॉमिटिंग सुरू झाले, ते अनकॉन्शियस झाले सडनली घेऊन किंवा सुस्त झाले, तर हे डेंजर सिग्नल आहे, रेड फ्लॅग्स आहे. देन दे हॅव टू इमिडिएटली गो टू एनी नियर बाय हॉस्पिटल विच इज, ते इमिडिएटली पोहोचू शकतात तिथे. या डेंजर साईन्स ओळखायचे आणि जायचे. आता काय सांगणार पालकांना की भीतीचं वातावरण निर्माण, तुमच्याकडनं काय संदेश देणार पालकांना? हां, मी सगळ्या पालकांना हे सांगेन की अँझायटी, स्ट्रेस घेऊ नका, पण नेहमी औषध देण्याच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल लहान मुलांची मेडिसिन नेहमी पिडियाट्रिशियनकडनंच घ्या. कारण पिडियाट्रिशियन्स याच्यावर अवेअरनेस खूप आहे. म्हणजे लहान मुलांच्या डॉक्टरांना हे माहिती असतो की 2 वर्षाच्या खालच्या मुलांना काय औषधं अलाउड आहेत, काय नाही आहेत. 6 वर्षाच्या मुलांना पण काही औषधं खालच्या मुलांना अलाउड नाही. तर हे नॉलेज, अवेअरनेस पिडियाट्रिशियन असतात. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट लहान मुलांना लहान मुलांचे डॉक्टर म्हणजे बालरोग तज्ज्ञांनाच दाखवा. आणि आता टेन्शन नका घेऊ, कफ सिरपचे आता सगळ्यांना डॉक्टर्स बघूनच औषधं देतात. पिडियाट्रिशियन तुम्हाला कधीही असे अननेसेसरली बँड औषधं किंवा जे कॉम्बिनेशन ज्या मुलांना एज क्रायटेरियात बसत नाही ते देत नाही. म्हणून फक्त तुम्ही कुठेही जाल, तुम्हाला औषधं दिलं, ट्राय टू आस्क द डॉक्टर की हे कसले औषधं आहेत, आम्ही हे बघतोय. तर डॉक्टर्स पण अवेअर असायला पाहिजे की यू नो की तुम्ही काय औषधं, तुम्हाला समजवायला पाहिजे की हे औषधं आम्ही जे घेतोय कशासाठी घेतोय. तर प्रत्येक डॉक्टरला तुम्ही विचारू शकता की औषधं, माझ्या बाळाला कसला आजार आहे, त्या आजारासाठी काय आहे, तो कधी बरा होईल, आणि याच्यामध्ये किती हे औषधं काही डेंजरस नाही आहेत ना, काही नाही, हे पेशंट पण त्यांना विचारू शकतात. आणि आय थिंक हा इन्सिडेंट आपल्याला हे एक जागृत आहे की सगळ्यांनी वी शुड बी व्हेरी केअरफुल इन रायटिंग एव्हरी मेडिसिन, प्रिस्क्रायबिंग एव्हरी मेडिसिन. आणि इवन पॅरेंट्सने हे पण काळजी घ्यायला पाहिजे की अँझायटी त्याने पण नाही. कारण किती वेळा आम्ही बघितलंय की खोकला थांबत नाही तर पॅरेंट्स स्वतः अँझायटी होतात आणि होतात, नाही ह्याच्याने बरं होत नाही, तुम्ही दुसरं द्या. आय रिमेंबर बरेच पेशंट मला येऊन सांगतात अँटीबायोटिक द्या ना. आम्ही समजवतो हे व्हायरल फीवर आहे, याच्यात अँटीबायोटिकचं काही रोल नाही, फ्लुइड्स द्या, त्याला वेळ द्या, आपोआप ते बरं होईल व्हायरल. तर पॅरेंट्सने पण हे कळायला पाहिजे की कफ इज नॉट अ डिझीज, इट इज अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. तो कफला घाबरू नका. जोपर्यंत तुमचं बाळ ऍक्टिव्ह आहे, फ्लुइड्स घेत आहे, खोकला असेल तरी रेग्युलर चेकअप करा आणि जास्त औषधं नका फोर्स करा, इव्हन डॉक्टर्समध्ये. मॅडम खूप खूप आभार. तुमची चांगली तुम्ही संवेदनशील विषय होता सध्या चालू होता, त्यामुळे पालकांच्या मनात पण खूप भीती निर्माण होती. तुमच्या या मार्गदर्शनामुळे नक्कीच त्यांना हा उपयोग होईल, तुमच्या टिप्स. थँक्यू.